प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 17वं गणित आहे. कोसेक थिटा प्लस कॉट थिटा मायनस 1 होल डिवायडेड बाय कोसेक थिटा प्लस कॉट थिटा प्लस 1 इक्वल टू 1 मायनस साइन थिटा होल डिवायडेड बाय कॉस थिटा. तर इथे आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, RHS इक्वल टू LHS. RHS साइडला टर्म ह्या साइन थिटा आणि कॉस थिटा मध्ये आहे आणि LHS मध्ये कोसेक थिटा आणि कॉट थिटा मध्ये टर्म्स आहे. आता इथे आपल्याला आयडेंटिटी वापरायची आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. आता इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर means a minus b in another bracket a plus b, where a equal to cosec theta and b equal to 1 and 1 square means 1. तो इथे a square minus b square, a minus b, a plus b, cosec theta minus 1 in another bracket cosec theta plus 1 आणि कॉट स्क्वेअर थिटा मीन्स कॉट थिटा इंटू कॉट थिटा. आता इथे आपल्याला दोन रेशो तयार करायचे. कोसेक थिटा मायनस 1 हे न्यूमरेटरला आहे, तर कोसेक थिटा मायनस 1 हे इकडे राहू देऊ आणि हे आपण इकडे डिनॉमिनेटरला घेऊ. देअरफॉर कॉट थिटा डिवायडेड बाय कोसेक थिटा प्लस 1 इक्वल टू कोसेक थिटा मायनस 1 डिवायडेड बाय कॉट थिटा. आता हे दोन्ही रेशो कसे आहेत, इक्वल आहेत, सेम आहेत. तर आपण मागच्या वेळेस शिकलो होतो a अपॉन b इक्वल टू am अपॉन bm. म्हणजे आपण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला m ने मल्टिप्लाय केलं आणि जे येईल गुणोत्तर ते सुद्धा जो रेशो येईल तो सुद्धा रेशो इज इक्वल टू फर्स्ट रेशो. आता ह्यांची जर आपण ऍडिशन केली म्हणजे am प्लस a अँड bm प्लस b मीन्स m प्लस 1 अँड bm प्लस 1, m प्लस 1 कट होतील. आन्सर a अपॉन b अँड इट इज सेम एज a अपॉन b. म्हणजे हा रेशो पण सेम एवढाच आहे, ह्याचा रेशो पण एवढाच आहे. तर इथे आपण यामुळे ह्या दोन रेशो इक्वल आहेत, त्यामुळे आपण इथे न्यूमरेटरची ऍडिशन करू शकतो आणि डिनॉमिनेटरची पण ऍडिशन करायची. मग आपल्याला इथे RHS हे LHS साइड मिळणार आहे, कारण इथे कोसेक मायनस 1 आहे प्लस कॉट थिटा आहे. इथे आपण ऍड करून घेऊ. इक्वल टू कॉट थिटा प्लस कोसेक थिटा मायनस 1 डिवायडेड बाय कोसेक थिटा प्लस 1 प्लस कॉट थिटा अँड इट इज इक्वल टू LHS साइड. फक्त LHS साइड मध्ये टर्म्स ह्या याप्रमाणे आपण इथे लिहून काढू. कोसेक थिटा प्लस कॉट थिटा, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा प्लस कॉट थिटा. इथे साइन नसते नाहीये म्हणजे इथे आपल्याला प्लस समजायचं, इथे पण प्लस समजायचं असतं. कोसेक थिटा प्लस कॉट थिटा मायनस 1 डिवायडेड बाय कोसेक थिटा प्लस कॉट थिटा प्लस 1 अँड इट इज इक्वल टू LHS साइड. तिथे आपल्याला RHS साइड बघायची. 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. नो कोसेक थिटा मायनस 1 अपॉन कॉट थिटा इज इक्वल टू ऑल्सो कोसेक थिटा प्लस कॉट थिटा मायनस 1 डिवायडेड बाय कोसेक थिटा प्लस कॉस थिटा प्लस 1. आता हे इक्वल टू हे आयकॉन आपल्याला चेक करायचे. कोसेक थिटा मायनस 1 डिवायडेड बाय कॉट थिटा. कोसेक थिटा मीन्स व्हॉट, 1 अपॉन साइन थिटा. कोसेक थिटा मीन्स 1 अपॉन साइन थिटा मायनस 1 डिवायडेड बाय कॉट थिटा मीन्स कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. आता इथे सबट्रॅक्शन करून घ्यायचे. क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय साइन थिटा होल डिवायडेड बाय कॉस थिटा अपॉन साइन थिटा. इथे साइन थिटा कट होतील
and answer is 1 minus sin theta divided by cos theta, and it is equal to RHS side of the expression or equation. तर इथे आपण प्रूव्ह केलं LHS side equal to RHS side. प्रूव्ह द फॉलोइंग मधलं आता 18वा गणित आहे. cosec theta plus cot theta plus 1 whole divided by cot theta plus cosec theta minus 1 equal to cot theta divided by cosec theta minus 1. आता इकडल्या टर्म cot theta आणि cos theta मध्ये आहे, इकडल्या टर्म cos theta आणि cot theta मध्ये आहे. तिथे परत आपण आयडेंटिटी वापरायची. 1 plus cot square theta equal to cosec square theta. Therefore cot square theta equal to cosec square theta minus 1. आता इथे परत आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. मायनस बी स्क्वेअर मीन्स ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट ए प्लस बी, आणि इथे पुट काय करायचं आहे, ए इक्वल टू कोसेक थिटा अँड बी इक्वल टू 1. देअरफॉर कॉट स्क्वेअर थिटा मीन्स व्हॉट, कॉट थिटा इंटू कॉट थिटा इक्वल टू ए मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 1 स्क्वेअर मीन्स 1. देअरफॉर ए मायनस मीन्स कोसेक थिटा मायनस 1 अँड इन अनदर ब्रॅकेट कोसेक थिटा प्लस 1. तिथे RHS साईडला कॉट थिटा आपण कोसेक थिटा मायनस 1 आहे, त्यामुळे हे आपण हा ब्रॅकेट इकडे घेऊन जाऊ. कॉट थिटा डिवायडेड बाय कोसेक थिटा मायनस 1 इक्वल टू कोसेक थिटा प्लस 1 डिवायडेड बाय कॉट थिटा. आता हे दोन्ही रेशो सारखे आहेत, दोन्ही गुणोत्तर सारखे आहेत. आता इथे आपल्याला कोसेक थिटा प्लस 1 आहे आणि इथे ऍडिशन केली प्लस कॉट थिटा, म्हणजे ह्या दोन्हींची आपल्याला ऍडिशन करायची आहे. कॉट थिटा प्लस कोसेक थिटा प्लस 1 डिवायडेड बाय कोसेक थिटा मायनस 1 प्लस कॉट थिटा अँड इट इज इक्वल टू LHS साइड. आता इथे आपण ह्या टर्म रिअरेंज करून घेऊ. पहिल्यांदा कोसेक थिटा मग कॉट थिटा मग 1 आहे. कोसेक थिटा प्लस cot theta plus 1 divided by cot theta plus cosec theta minus 1. cot theta plus cosec theta minus 1. इथे साइन नाही, ह्याचा अर्थ इथे प्लस समजायचा, इथे पण प्लस समजायचा. इट इज इक्वल टू LHS साइड. आता RHS साइड आपल्याला माहिती आहे, cot theta plus cosec theta. Therefore RHS इक्वल टू LHS. LHS इक्वल टू RHS. तर ह्याप्रमाणे आपण हे प्रूव्ह केले. प्रत्येक ठिकाणी आपल्याला आयडेंटिटी वापरावी लागलेली आहे, त्याशिवाय आपल्याला हे सोडवता येत नाही. आपण पटकन सोडवू शकतो. आपल्याला आयडेंटिटी पाठ पाहिजे, त्यावरून आपण इथे कॉट स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इथे लिहिले, आणि त्याच्यानंतर आपण हा एक्सपान्शन फॉर्म्युला पण आपल्याला पाठ पाहिजे, आणि नंतर आपण हे सॉल्व्ह केलेले. 2 रेशो काढले आपण ते, आणि हे दोन्ही रेशो इक्वल आहेत, म्हणून ह्या दोन्हींची न्यूमरेटरची ऍडिशन होऊ शकते, डिनॉमिनेटरची पण ऍडिशन होऊ शकते. ऍडिशन केल्यावर आन्सर काय आलं, LHS आलं. तर ह्याप्रमाणे आपण LHS इक्वल टू RHS हे प्रूव्ह केलेलं आहे.